दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय। याच पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आज मुंबईमध्ये पार पडतोय। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर वरळी डोममध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते हे राज्यभरातून मुंबईत पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतरचा दोन्ही शिवसेनेचा हा मेळावा साजरा होतोय। त्यातच येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिका, राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देत आहेत आपण बघणार आहोत। तर या बातमी संदर्भात आपल्याला आढावा देत आहेत आणि अधिकची माहिती सांगतायत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सीमा, कोणत्या शिवसेनेच्या सध्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा तू घेते? कुठे आहेस नेमकी? मला दिसतंय की वरळी डोम मध्ये आहेस आणि एकीकडे शिंदेंचा मेळावा तर आहेस, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंची सुद्धा तोफ धडाडते आहे। मनसे सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काही बोलणार का? मनश्री, खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेना या पक्षाची स्थापना केलेली होती आणि आतापर्यंत शिवसेना या पक्षाने अगदी मोठे मोठे बंड जे आहेत ते अनुभवलेले आहेत आणि एक सगळ्यात मोठा बंड 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि तेव्हापासून शिवसेनेचे 2 मेळावे असतील किंवा 2 वर्धापन दिन जे आहेत ते साजरा केले जातात। सध्या मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे वरळी डोम येथे सध्या मी उपस्थित आहे आणि खरं तर वरळी डोममध्ये जय्यत अशी तयारी वर्धापन दिन सोहळ्यासाठी करण्यात आलेली आहे। आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून, या बॅनर्सच्या माध्यमातून तर अंदाजा तर खरं तर येतच असेल। या बॅनरच्या माध्यमातून खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे। मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही, असं जे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलेलं होतं, त्यांचं हे मजकूर, त्यांचं हे वाक्य आपल्याला प्रत्येक बॅनरवरती सध्या पाहायला मिळत आहे। खरं तर आगामी दिवसात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजच्या या मेळाव्याकडे, दोन्ही मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख हे कार्यकर्त्याला सोबतच महाराष्ट्राला काय संबोधित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे उद्धव ठाकरे हे काय बोलणार, त्यांच्या पक्षाची पुढची रणनीती काय आहे, ह्या सगळ्या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा आजच्या या वर्धापन दिनासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केलेली आहे। संपूर्ण मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का, किंवा राज ठाकरे यांच्या संदर्भात आज उद्धव ठाकरे काय विचार करतायत, किंवा आगामी दिवसात युती संदर्भात उद्धव ठाकरे यांची जाहीर भूमिका काय, हे सगळ्यांना आज कळणार आहे। सोबतच हिंदी भाषेची सक्ती जी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात ठाकरे गटाची नक्की काय भूमिका आहे आणि आगामी दिवसात या मुद्द्यावरून ठाकरे गट किती आक्रमक होणार हे आपल्याला आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून खरं तर कळेलच। जेव्हा जेव्हा शिवसेना या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडतो तेव्हा तेव्हा पुढची रणनीती जी आहे ती खरं तर ठरवली जाते, एक दिशा पक्षाची ठरवली जाते। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी किंवा मग महापालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय कानमंत्र उपस्थित नेत्यांना देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मैदान आज नक्की कोण मारणार, भाषण आज नक्की कोणाचं गाजणार, हे याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। नक्की सीमा, त्याच्यामुळे शिवसेनेचा हा वर्धापन दिन, दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन हा निश्चितपणे उत्कंठावर्धक ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।